धन्यवाद. आता आहे बैलगाड्याचा नाद आहे एकदम कडक. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदत वासरू तुम्ही या ठिकाणी पाहताय. प्रफुल्ल मोकल ठरलेत या सामन्याचा सामनावीर प्रफुल्ल यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी आणि सामना लगेच स्टार्ट करा पंच. चला आता त्याला दावणीला घ्या, नंदीला द्या आणि मॅच मात्र आपण स्टार्ट करूया, कारण याच्यानंतर अजून एक मॅच बॅलन्स असेल. बघा किती चेहऱ्यावरती आनंद आहे चिंतामणी शेळके यांच्या. स्पर्धा यशस्वी होत असताना वाटचाली तुम्ही खऱ्या अर्थानं पाहू शकाल. चला पंच मॅच लगेच स्टार्ट करा. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. किंजल ट्रॉफी स्वर्गीय हॅलो. तर गणेश पाटील साहेब सन्माननीय नारायण त्यांच्या समवेत योगेश पाटील, नाथा पाटील, त्रिंबक शेंद्रे, चांगदेव पाटील या सर्वांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर. आमचे नारायणगावचे हे सर्व ग्रामस्थ. तर या स्पर्धेमध्ये तुम्ही ज्या 4 टू व्हीलर बाईक या ठिकाणी पाहताय त्या खऱ्या अर्थानं आम्हाला पुरस्कृत करून दिले गेल्यात. ते अद्विक एंटरप्राइजेसचे सर्व सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर वैभव शेठ ढवले यांच्या वतीनं आम्हाला खऱ्या अर्थानं ही बाईक पुरस्कृत करून दिली गेली. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर अरुण कोंडीराम जले उपसरपंच ग्रामपंचायत आंबिवली आणि चिंतामणी शेळके सदस्य ग्रामपंचायत पाली यांच्या वतीने एक बाईक आम्हाला वैभव शेठ ढवले अद्विक एंटरप्राइजेस सिव्हिल इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने एक बाईक. त्याच्यानंतर आम्हाला या ठिकाणी पाहू शकाल गुरुनाथ सुरेश शेळके, हरेंद्र सुरेश शेळके, महेश सुरेश शेळके आणि सकच वादा 16 भाकरी एक साथ खानेवाला हमारा संगम दादा यांच्या वतीने एक बाईक या स्पर्धेसाठी. त्याच्यानंतर महान भारत केसरी बैलाचे मालक ओम साई कलेक्शन मान्य श्री सागर भोईर साहेब, निहार चिकन सेंटर आणि नितीन भोपी साहेब यांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं नितीन भोपी साहेब, नितीन जले साहेब, सागर भोईर साहेब यांच्या वतीनं आम्हाला ही खऱ्या अर्थानं एक बाईक प्रस्तुत करून दिली गेली आहे आणि सायकल. तर भोलानाथ शेठ पाटील सरपंच वलप यांच्या वतीनं 2 सायकल आम्हाला देण्यात आले आहेत. एक सायकल देण्यात आली आणि सतीश दादा बेलवली, सतीश दादा बेलवली यांच्या वतीने एक सायकल आणि रुपेश दादा आदई माजी उपसरपंच यांच्या वतीने एक सायकल आम्हाला इथे देण्यात आली आहे. आणि आदत किंग वास्तू तुम्ही पाहता मित्रांनो या ठिकाणी अरुण झले साहेब, ओम साई कलेक्शन नितीन झले आणि महान भारत केसरी नितीन भोपी साहेब यांच्या वतीने आम्हाला आदत किंग वास्तू इथे देण्यात आलाय. सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तर कमलाकर हिरामन पाटील साहेब यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आणि वैभव शेठ ढवले अद्विक एंटरप्राइजेस यांच्या वतीने देखील 200 रुपयाचे कॅश प्राइज. भूषण काय चेकिंग चालू आहे? बढ़िया शॉट, सीधा बल्ले का फेस केवल 6 रनों के लिए. तर कमलाकर हिरामन पाटील साहेब नारायण यांच्या वतीनं कॉमेंट्रीसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक, विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि जे कोणी प्रेक्षक कॅच घेतील त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक हिरामन शेठ पाटील नारायण यांच्या वतीनं आणि वैभव शेठ ढवले अद्विक एंटरप्राइजेस यांच्या वतीनं देखील आईवा प्रेक्षक कमाल कॅच साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. आणि बघा प्रेक्षक कमाल कॅचसाठी अजून सुवर्ण संधी असेल. या संघाचे पुरस्कर्ते गावदेवी क्रिकेट संघ नारायण संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय दुर्गेशभाई पाटील यांच्या वतीने 300 रुपयाचा कॅश प्राइज. प्रेक्षक कमाल कॅचसाठी म्हणजे एकूण 700 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला मिळेल. जो कोणी प्रेक्षक झेल टिपेल त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी असेल. बघा अल्पेश रवी हजारी हा देखील मॅचचा आनंद घेतोय.
पहिल्या दिवशी देखील दमदार त्याने खऱ्या अर्थानं आणि संघासाठी एखादा पाठीराखा हवा असतो जो मायालू खऱ्या अर्थानं नेहमी संघाच्या पाठी राहतो. बघा जर ज्याला कोणाला बैल मिळेल आदत वासरू जर टेम्पो भाड्याने हवी असेल तर लगेच इथं वैभव शेठ यांची टेम्पो आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर वाकडी. सेकंड सेमीफायनल दोन संघांदरम्यान पाहायला मिळते. दोन्ही संघ तितकेच ताकदवर आहेत. नारायण विपक्ष भिंगारवाडी लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळते. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर वेध लागले ते द्वितीय षटकानजीक आणि विकी माने जो अलीकडच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकर राहिला होता असा काढो बॉलिंग ट्रॅकवरती येता क्षणी ज्यानं दोन चेंडू चांगल्या पद्धतीने सफर केलेत. नेक्स्ट बॉल हो स्क्वेअर कटचा देखना फटका नजाकत किंजल ट्रॉफी मधील ही आपण नजाकत पाहू शकतो. चौकार एकूण धावा स्कोर कार्ड वरती 18 पाहायला मिळत आहेत. विकी माने विरोधात आक्रमकतेने खेळ दाखवतो काढो प्रतीक. प्रतीक गायकर चांगले फटके तो फायर करतोय. फक्त एकच धाव येते. पहिल्या षटकांना जे एकूण धावा पाहिल्या होत्या 13 आणि त्यानंतर इथे आक्रमकतेनं फटके खेळण्याचा प्रयत्न राहिला प्रतीक गायकर आणि त्यानंतर सचिन लहाने टीम भिंगारवाडी. अप्रतिम लढतीचा आपण आगाज पाहतो. सेकंड सेमीफायनल पहिल्या मॅच मध्ये निश्चितच चांगला खेळ राहिला टीम सिसोद सिमेंट सप्लायर्स पारगाव या टीमचा आणि डायरेक्टली मेगा फायनल मध्ये या संघाचा पडाव राहिलाय. हलवार पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु एक धाव इथे प्राप्त होतीये. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहज गतीनं प्राप्त होताना पाहतो. 3 षटकांची ही सेकंड सेमीफायनल पाहतो. बॅटची कडा राहिली आहे आणि एकूण 2 धावा या चेंडूगणिक आपण येताना पाहतो. मालिकावीरासाठी आपण अदात किंग वासरू पाहू शकाल. सन्माननीय श्री नितीन शेठ भोपी महान भारत केसरी शिवराज बैलाचे मालक 11-12 किंग आणि त्यातनं सन्माननीय नितीन शेठ जले ओम साई कलेक्शन सन्माननीय अरुण शेठ जले उपसरपंच वागणीतर्फे वाजे या त्रिमूर्तींच्या माध्यमातून अदात किंग वासरू मालिकावीर म्हणून पाहायला मिळतं. अप्रतिम पर्वणी पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा हलवार पद्धतीने हा फटका खेळा ऑन साईडला क्लिअर केले. फक्त एकच धाव मिळते आणि अशा रीतीने स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते टीम भिंगारवाडी या संघाची बिन गडी बाद. एकूण धावा स्कोर कार्ड वरती 22. उत्तम स्कोरिंगचं कार्य पाहायला मिळतं. ऋतिक शेलके यांच्या माध्यमातून हे गुणसंख्यांक लेखन केलं जातं. उत्तम दर्जाचं गुणलेखनाचं कार्य अविरतपणे या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी साधले. त्यांना मनपूर्वक आपण शुभेच्छा देऊया. उत्तम दर्जाची स्पर्धा जॉनमॅन क्रिकेट संघ ब पाली खुर्द स्वर्गीय सुरेश बुवा शेलके स्मृती चषक 2024 किंजल ट्रॉफी वर्ष क्रमांक 9 आणि एक उत्तम दर्जाचं आयोजन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं. अ गटासाठी सिरीज आहे, ब गटासाठी सिरीज आहे, क गटासाठी सिरीज आहे आणि ड गटासाठी सिरीज पाहायला मिळते. उत्तम स्पर्धेचं आयोजन संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून इथे साधले. पालीखुर्द गावाचं हे आपण उत्तम दर्जाचं आयोजन पनवेलमध्ये या आयोजनाची पूर्णपणे चर्चा पाहतो. ज्या पद्धतीनं मालिकावीर म्हणून अदात किंग पाहतो 11-12 किंग हो 2 धावा प्राप्त केले जात आहेत. जबरदस्त धावगती आखली जाते. एकूण धावा गुणतालिकेवरती बनत असताना टीम भिंगारवाडी जाऊन पोहोचते 24 धावा धाव पुस्तकावरती. बिन गडी बाद अशी आपण सुस्थिती पाहतो. एकही गडी इथे बाद झाला नाहीये आणि हे पाहता तृतीय षटकाकडे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो मयूर मात्रे. पहिल्याच बॉल वरती 2 धावा आपण येताना पाहिल्या आणि समोर काढू पाहायला मिळतो भिंगारवाडी संघाचा काढू सचिन लहाने. एक मोठं नाव आहे टीम भिंगारवाडी परंतु डायरेक्टली काम तमाम होऊ शकलं असं. 1 धाव पूर्ण केली जाते. जबरदस्त रन बिटवीन द विकेट या 2 काढूमध्ये पाहायला मिळतं. बॅटची राहिली कडा
उत्तम पंचांची भूमिका. सध्याच्या घडीला आपण 2 हॅलो. पंच पाहतो. बघा प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल, जो कोणी आयवा प्रेक्षक कमाल कॅश टिपेल त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकाल. कमलाकर शेठ पाटील यांच्या वतीनं 200, दुर्गेश शेठ पाटील यांच्या वतीनं 300 आणि वैभव शेठ ढवले यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. प्रेक्षक तुम्ही देखील आता सज्ज राहा. सर्वात जास्त बक्षिसांची रेलचेल असणारी ही स्पर्धा पाहतो पनवेल तालुक्यातील आणि या स्पर्धेची आपण क्रेज आहे. अंतिम पडावे दमदार फटका खेळला डीप पेक्षा कव्हरच्या दिशेनं ही चपराक पाहतो. आलाय अजून एक दमदार फटका चौकार. स्ट्रोक पाहिला आपण. फलंदाज बॅटिंग मार्क मध्ये खेळत असताना प्रतीक गायकर ऑन फायर, परंतु गोलंदाजानं तात्काळ कमबॅक केले. डॉट बॉलची राहिली समाप्ती. कमालीची वापसी दाखवली जाते. गुणतालिकेवरती धावसंख्या रुजू होत असताना एकूण धावा पाहू शकता आपण 29 रन्स, 0 विकेट लॉस. टीम भिंगारवाडी दोन्ही संघ तितकेच दमदार आहेत आणि दमदार कामगिरी करणारे रायगडातील आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील हे 2 संघ आमने सामने खेळत असताना गोलंदाज तयार. फलंदाजापासून अगदी दूरवरचा प्रवास राहिला. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर आलाय आणि याचंच कारण डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. इकॉनॉमिकल स्पेल सादर करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि या षटकानजीक धावा रोखण्याचा प्रयत्न काही क्षणात ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक दिली त्या आद्विक एंटरप्राइजेसचे ओनर वैभव शेठ ढवले साहेबांचं देखील काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन होईल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहिते अंतिम टप्प्यामध्ये अंतिम बॉल वरती आपण पाहिलं चौकार. बॅटची राहिली कडा आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण धावा राहिल्या स्कोर कार्ड वरती निश्चितच पाहायला मिळतील 33. तर रस्त्यावरती ज्याने गाड्या पार्किंग केल्यात बघा त्यांना विनंती आहे कृपया आपण थोड्याशा साईडला लावा, कारण काही क्षणातच मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन तुम्हाला पाहायला मिळतोय. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल जिच्या नावानं आपण ही स्पर्धा पाहतो किंजल ट्रॉफी, त्या किंजलचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. किंजल ताईला विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती. मित्रांनो कमी वयामध्ये ज्याने यशाची उंच शिखरे गाठली आणि आज संपूर्ण रायगडमध्ये पनवेल तालुक्यामध्ये आद्विक एंटरप्राइजेसची जी छाप आपण पाहतो त्या आद्विक एंटरप्राइजेसचे सर्व आणि शिवकरगावचे सुप्रसिद्ध उद्योजक तथा विद्यमान सरपंच आनंदभाई ढवले यांचे बंधू वैभव शेठ ढवले यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी एक 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करून दिली गेली. ते वैभव शेठ ढवले साहेब आद्विक एंटरप्राइजेस 11 चे सर्व यांच्या वतीनं. मित्रांनो चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचं दमदार योगदान. त्याच्यानंतर पाहू शकाल जे बापदेव पाली ट्रॉफी झाली चिंता या ठिकाणी रोहित पाटील यांची, त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या वतीनं आम्हाला 2 व्हीलर बाईक देण्यात आली. आणि इथे देखील आपण पाहू शकाल वैभव शेठ ढवले आद्विक एंटरप्राइजेस यांच्या वतीनं ही 2 व्हीलर बाईक डीजे देखील या ठिकाणी शुभागमन. मित्रांनो जिच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतो ती आमची छोटीशी परी किंजल, हिचं देखील आगमन झालं आणि तिच्या समवेत किंजल आणि स्वरा यांचं देखील आगमन झालंय. वैभव शेठ यावं दमदार नेतृत्व. मित्रांनो खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला आणि वाकडी गावचे भाचे देखील आहेत आणि सातत्याने नेहमीच एक दमदार योगदान त्यांचं राहतो. आणि तिन्ही बंधू तुम्ही विचार केलात तर मित्रांनो अतिशय दमदार मेहनत नेहमीच घेत असताना आज उद्योजक क्षेत्रामध्ये वैभव शेठ ढवले यांची तुम्ही उंच भरारी पाहू शकाल. आद्विक एंटरप्राइजेसचे सर्व ज्यांच्या वतीने आम्हाला ही बाईक दिली. वैभव शेठ आपलं सरच स्वागत. डीजे
त्याने विकेट बनवली ते कमलाकर भाई शेलके यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. अपाट जबरदस्त ही विकेट तुम्ही पाहू शकाल मित्रांनो. गेली 6 दिवस चालणारी स्पर्धा अजूनही विकेट तशीच्या तशी सुरक्षित पाहायला मिळते. ते कमलाकर शेट यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं. सलग 3 षटकार ठोकले या ठिकाणी नारायण संघाच्या फलंदाजांनी. तर कमलाकर शेट यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक, दुर्गेश शेट यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल षटकार हॅट्रिक साठी. आणि ऐवा प्रेक्षक कमाल कॅश साठी दुर्गेश शेट यांच्या वतीनं 300 रुपये, कमलाकर शेट यांच्या वतीनं 200 रुपये आणि अद्विक एंटरप्राइजेसचे ओनर ज्यांनी 6 दिवस जवळजवळ 6 दिवस या स्पर्धेमध्ये कंटिन्यू 200 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय ते वैभव शेठ ढवळे यांच्या वतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहू शकाल 200 रुपयाच्या कॅश प्राइज. आणि कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी देखील त्यांच्या वतीनं 500 रुपयाचे कॅश प्राइज प्रत्येक स्पर्धेमध्ये नेहमी येत असतात. कॉमेंटरसाठी नेहमी जमदार योगदान देत असतात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. मला वाटतं कमलाकर शेट यांच्या वतीने देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. 4 बाईक तुम्ही या ठिकाणी पाहताय आणि काही क्षणातच या बाईकचा उलगडा तुम्हाला पाहायला मिळेल. या 6व्या मॅच मध्ये सेमीफायनल नंबर 2 जो जिंकेल त्याला डायरेक्ट आमदारकीचं तिकीट म्हणजे फायनलचं तिकीट मिळेल. डीजे तर दुर्गेश शेठ शिनारे आणि या ठिकाणी कमलाकर शेठ यांच्या वतीने देखील कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. द्वितीय आपण सेमीफायनलची मॅच एका साईडला संघ असेल आई गाबदेवी नारायण आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो भिंगारवाडी. सेकंड सत्र लक्ष 34 धाब्यांचा आणि पहिला बॉलवरती सिंगल पाहिली. सेकंड बॉल इनसाइड आउट फटका केलाय. कव्हर मध्ये डीप मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक दौड लावतील. जोपर्यंत चेंडूला उचलती फेकतील ना तोपर्यंत संधी साधल्याने या बॉलवरती धाबा पाहिला तर 3 धाबा चित्याच्या चपलाईनं कंप्लीट झाल्या. पण 18 बॉल आणि 34 धाब्यांचं लक्ष मॅच मध्ये पार करायचा. खरं तर नारायण टीमला सलामीची जोडी अमर पाटील आणि त्याला साथ देत असताना विकी हजारे हे 2 फलंदाज तुम्हाला सलामीवीर आई गाबदेवी नारायण टीमचं पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भिंगारवाडी टीमचा हा मुख्य अस्त्र सचिन लाने गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. हलक्यातनं खेळलाय चेंडू हवेमध्ये. नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर झाला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतं आणि 2 धाबा पुन्हा एकदा कंप्लीट होतील. पण खरं तर चांगले रनअप आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळतं. आणि या बॉलवरती 2 धाबाला 2 धाबेनं संघ देखील पुढे सरकला. फलकावरती धाबा पाहिल्या तर 6 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना आई गाबदेवी नारायण लक्ष 34 धाब्यांचा. पहिलं षटक सचिन लहाने. पुढचा बॉल समोर फलंदाज अमर पाटील. पुन्हा त्या दिशेनं ऑफसाईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल. पण सचिन लहानेचा षटक पाहिला. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सचिन लहाने करतो अगेन्स्ट केणाऱ्या आई गाबदेवी नारायण टीमला. तर बघा नारायण क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी असेल. चौकार हॅट्रिक साठी देखील कमलाकर शेट यांच्या वतीनं 500, दुर्गेश शेट यांच्या वतीनं 500 आणि षटकार हॅट्रिक साठी प्रत्येकी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. अनेक सारे कॅश प्राइज खेळाडूंचा मनोबल वाढवण्यासाठी कॅश प्राइज. मात्र गोलंदाजी अगदी ताकदवर पाहायला मिळते सध्या. सचिन लहाने मुख्य ट्रम्प मुख्य अस्त्र आणि भरपूर चांगली गोलंदाजी सध्या साकारतो भिंगारवाडी टीमसाठी. 18 बॉल 34 धाबा वाचवायच्या आणि अशा स्थितीमध्ये 5 बॉलमध्ये अवघ्या फक्त 7 धाबा खर्च केला आणि अगदी सत्ता गाजवतो पहिल्याच ओव्हरमध्ये सचिन लहाने. शेवटचा अंतिम बॉल समोर विकी हजार या फलंदाज. फुटबॉलचा वापर केला. स्ट्रेट ड्राईव्ह अलाउंड द कार्पेट. क्षेत्ररक्षक जातील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झाला आणि 2 धाबा बघता बघता पूर्ण झाल्या. अंतिम बॉलवरती 2 धाबा आल्यात. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहिला तर बॅटिंग करत असताना आई गाबदेवी नारायण हा संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. सर्व ट्रॉफी पाहू शकाल. मित एंटरप्राइजेसचे सर्व NB एंटरप्राइजेस नशीब शेठ भोईर यांच्या वतीनं 1 ते 5 क्रमांकाच्या ट्रॉफ्या जवळजवळ 25,000 रुपयाच्या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या.
याच्यानंतर या स्पर्धेसाठी अरुण कोंडीराम जले, उपसरपंच ग्रामपंचायत आंबिवली आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी शेलके यांच्या वतीने आम्हाला ही 2 व्हीलर बाईक. त्याच्यानंतर जय हनुमान क्रिकेट संघ पालिकोद या स्पर्धेसाठी वैभव शेठ दत्तात्रेय ढवले, अद्विक एंटरप्राइजेस इंजिनियर्स अँड सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने एक बाईक. त्याच्यानंतर गुरुनाथ शेठ शेलके, हरेंद्र शेलके त्यांच्या समेत महेश शेलके आणि संगम भोईर यांच्या वतीने एक बाईक. तर निहार चिकन सेंटरचे ओनर सागर भोईर, नितीन जले साहेब ओमसाई कलेक्शन आणि महान भारत केसरी शिवराज बैलाचे मालक नितीन शेठ भोपी यांच्या वतीने देखील आम्हाला एक बाईक या ठिकाणी पुरस्कृत करून गेली. त्यांचं स्वागत. सेकंड षटक पहिलाच बॉल टायपिंग क्रिकेट झाला, ऑफसाईडला केला, स्ट्रेट डायचा फटका, थोडंसं पम्बलिंग झालं, थोडी लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा मिळतो आई गाबदेवी नारायण टीमला. इथे 2 धावा आल्यात. सिंगल डब्बाला सध्या प्राधान्य देतो, मोठे फटके देखील मारावे लागतील. 18 बॉलमध्ये 34 धाब्याचा प्रवास जर सुखरूप करायचा ना तर तुम्हाला प्रतिप्रहार मॅच मध्ये करावा लागेल. सलामीवीर अद्याप खेळपट्टीवरती सध्या तुम्हाला अमर पाटील आणि विकी हजारी ही जोडी पाहायला मिळेल. ओहो, लाईन भरपूर चांगली होती आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळेल. सेकंड षटक फेकतोय गोलंदाज प्रतीक गायकर. हा दुसरा ट्रम्प कार्ड भिंगारवाडी टीमचा आणि याच्यावरती विश्वास दाखवला. पहिल्या ओव्हरमध्ये सचिन लहानेनं 9 धावा खर्च केला, विकेट आली नाहीये, मात्र धावेवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न सातत्यानं ठेवला. ओहो, अगला बेगला शैलीनं फटका केला, चेंडू चालला फाईन रिझर्व मध्ये, एक टप्पा बाउन्स और दोरा पालाय चौकार. स्पर्धेचा टायटल सॉन्ग किंजल ट्रॉफी हा स्पर्धा आपण आयोजन सोहळा महासंग्राम क्रिकेटचा पाली नगरीमध्ये पाहतो आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. सेमीफायनलची मॅचेस आपण एन्जॉय करतो. ही दुसरी सेमीफायनलची मॅच एका साईडला नारायण त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो भिंगारवाडी, जिथे लक्ष नक्की चेस करायचे धाबा 34 धाबा. नारायण टीमला प्रहार केला, प्रतिप्रहार आणि चांगला फटका अगदी मिडॉनच्या डोक्यावर ठोकला हा ब्रांडेड षटकार. आणि बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी होती, मात्र झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. पडद्याला लागलाय तेव्हाच ते आला होता, धावत वाचला. प्रेक्षक कमासाठी देखील कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक सारे कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहता. षटकाला 6 धाब्याने संघ देखील पुढे सरकला. फलकावरती धावा टोटल 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला नारायण संघ. लाईन देखील पाहावी लागेल, ऑप्स्टमला मिस करत होता, पंचांचा इशाराला. इट इज द वाईट. अवंतर एक्स्ट्रा एक धाव मिळाली बॅटिंग करत असताना आई गावदेवी नारायण टीमला आणि एका धावेनं संघ पुढे सरकला. फलकावरती धावा पाहिला तर अल्पेश हजारी यांच्या वतीनं शक्कर हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक. थर्ड अंपायर, चला थर्ड अंपायर जा लगेच मैदानात. स्क्रीनवर आहेत या ठिकाणी रोहित आहेत, कमिटी मेंबर्स. 2000 रुपयाचा पारितोषिक अल्पेश हजारी यांच्या वतीनं. पुढचा बॉल गोलंदाज तयार प्रतीक गायकर. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज झाली, शॉर्ट फाईट मध्ये क्षेत्ररक्षक होत्या, त्याला दिलाय चकवा, त्याच्या वर्ण चेंडू निघून गेला. 4 धाब्यांसाठी या बॉलवरती 4 धावा मिळतील बॅटिंग करत असताना. नक्कीच आई गावदेवी नारायण टीमला 4 धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. फलकावरती धावा पाहिल्याना 26 या आकड्यावरती नारायण संघ जाऊन पोहोचला. 34 धाब्यांचं लक्ष मॅच मध्ये पार करायचं होतं आणि अशा स्थितीमध्ये दमदार बॅटिंग पाहायला मिळतं. पुन्हा प्रहार केला, चेंडू हवेमध्ये, बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅचला कॅरी प्रतीक गायकरने केला आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना आई गावदेवी नारायण टीमला. क्रेज, महाराष्ट्राची परंपरा, बैलगाडा शर्यत आणि आज या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला खरं तर आदात वासरू पाहायला मिळेल. ही चांगली संकल्पना या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण किंजल ट्रॉफी पाहतो. ते या स्पर्धेचे सर्व आणि पाली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य चिंतामणी शेठ शेलके यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय.
4 बाईक 3 सायकल आणि 1 आदात वासरू अशी स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतो. समीकरण पाहिलं आता 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये आई गावदेवी नाहरेन टीम समीकरण 8 धाब्यांची गरज. 6 बॉल 8 ची गरज मॅच मध्ये. मॅच अगदी चांगली सेमी फायनलची लढत आहे. इथून जो जिंकेल ना तो फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. कोणता संघ आपला अधिराज्य कायम ठेवले या स्पर्धेमध्ये हे पाहणं गरजेचं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राज गायकर याच्यावरती विश्वास दाखवला बिंगारवाडी टीमना. 6 बॉल 8 धाब्यांची गरज. समोर फलंदाज स्ट्राईक एंड वरती विकी हजारे आणि नॉन स्ट्राईक वरती प्रेमनाथ. ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. चला लगेच सामना सुरू करा. 6 बॉल 8 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार राज गायकर याच्यावरती विश्वास दाखवला बिंगारवाडी टीमना. पहिलाच बॉल अलाउंड द कार्पेट मध्ये केला. ऑफ साईडला 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न चित्याच्या चपलाईनं 2 धाबा कंप्लीट झाल्या. जबरदस्त रनिंग द बिटवीन द विकेट. प्रत्येक धाबेची किंमत आहे ना आता दोन्ही टीमला माहित आहे. इथून प्रत्येक धाबेसाठी संघर्ष दोन्ही टीम करता. वाचवण्यासाठी संघर्ष करते सध्या बिंगारवाडी संघ आणि धाव घेण्यासाठी संघर्ष मॅच मध्ये चालू आहे नारायण टीमचा. पहिल्या बॉलवरती 2 धाबाला समीकरण 5 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. लाईन पाहावी लागेल. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. लाईन मिस केली. पंचांचा इशारा इट इज अ वाईट. अवंतर एक्स्ट्रा 1 धाव मिळाली. पण अवंतर धावा आहेत ना मॅच मध्ये कर्दनकार ठरू शकतात सध्या भिंगारवाडी टीम साठी. या धावा वाचवायच्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये एक्स्ट्रा धाव खर्च केली राज गायकरनं. समीकरण 5 बॉल 5 धाब्यांची गरज. ओहो लाईन चांगली होती. आता चकवा दिला फलंदाज विकी हजारेला जिथे डॉट चेंडू पाहायला मिळेल. तर याच दरम्यान या स्पर्धेचे आमचे दमदार यशस्वी आयोजक विद्यमान उपसरपंच पाली वांगणीतर्फे सन्माननीय अरुण शेठ जले साहेबांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला आदत किंग वासरू आणि ही बाईक देखील देण्यात आले. अरुण शेठ यावं आपलं सहर्ष स्वागत. फुटबॉलचा वापर झाला. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. ओहो चुकी केली. कॅच ड्रॉप झाली आणि 4 धाबा आई गावदेवी नारायण टीम साठी. चला आयन युवा 11 नांदगाव टीमचे कॅप्टन लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये या. माफ करा शिवशंभो सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाचे संघनायक आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यावं. अगदी या स्पर्धेमध्ये सध्या चांगली फाईट देतोय सध्या बॅटिंग करत असताना नारायण संघ. नारायण संघाला पॅक केलं ते आमचे सन्माननीय दुर्गेश शेठ पाटील. व्यासपीठावरती पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती असे वातावरण पाहायला मिळतं. अवघ्या आता 1 धाब्यांची गरज. बॉल शिल्लक 3 फायनल मंगेश का नाही असे मिळणार. कारण एखादा संघ जेव्हा फायनल मध्ये जातो तेव्हा आमदारकीचं तिकीट मिळण्यासारखं असतं. तेच झालं नाही. इथे मात्र विकेटचा प्रयत्न झाला आणि मॅच फिनिश सामन्यामध्ये खरं तर अगदी विजय संपादन केलं. एन्जॉय करू शकता.